सो हे गाईज आम्ही आज आलो आहोत महाबळेश्वरला. सो प्लॅन होता मनालीचा, पण आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला. मनाली कॅन्सल झालं कारण आम्ही ग्रुपसोबत जाणार आहोत तिथे. सो सुट्ट्या स्पेंड करायच्या आहेत म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आता आम्ही आहोत सनसेट पॉईंटला. आता किती वाजले? 4:15 वाजता. 4:15 वाजले आहेत. 6 वाजता काहीतरी सनसेट होतो, पण आम्ही अगोदरच येऊन बसलो आहोत आणि आम्ही आता काहीतरी स्नॅक्स ऑर्डर केला आहे. सो बघूया कसं आहे ते. सो माझा ऑर्डर आला आहे पापडी चाट आणि रोहित आहेत, त्यांनी ऑर्डर केला आहे सेवपुरी. त्यांचं पण ऑर्डर आलं बघा. सो डिफरन्स काय मी तुम्हाला सांगते. ह्यात दही आहे आणि त्यात नाही. ते दही नाही खात म्हणून सेवपुरी आणि मी पापडी चाट. आणि मी हे फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. मी मुंबईमध्ये वगैरे नाही ट्राय केलेलं. लेट्स सी कसं आहे. छान आहे. आता तुम्ही माझं रिॲक्शन घ्या. ट्राय करूया काय माहिती कसं असेल. मोठा करावा लागेल. कसं आहे कोमल? थोडं स्पायसी राहायला पाहिजे होतं. तसं चांगलं आहे, गोड आहे पण स्पायसी राहायला पाहिजे होतं. आमचा नाश्ता झालेला आहे. आता कोमलनी चाय ऑर्डर केली आहे, पण कुल्हाड चाय. माझ्यासाठी कॉफी ऑर्डर केली आहे. हे रोहितची चहा आहे. मी जस्ट टेस्ट करते कुल्हड चहा फर्स्ट टाइम. आणि कुल्हाड चाय फर्स्ट टाइम पिते. लेट्स सी. छान आहे. नॉर्मलच चहा वाटते, जरा वेगळा टेस्ट होतो कुल्हड. ओके. अद्रक चहा आहे मस्त. सो माझी कॉफी आली आहे, ती पण कुल्हडमध्ये सर्व केली आहे ह्यांनी. काय माहिती मी बी असेल इथे, त्यांच्याकडे कप्स नसतील तर ह्यांनी कुल्हडमध्ये टी आणि कॉफी दोन्ही सर्व केलं. बघूया आपण कशी लागते. मी त्यांना शुगर कमी सांगितलेलं. बघू. छान आहे. परफेक्ट. मस्त एकदम. सो गाईज ह्या शॉपमध्ये मी पापडी चाट आणि सेवपुरी आणि कॉफी आणि टी ट्राय केलं. पण मी खरं सांगू तर मला चाट म्हणजे पापडी चाट आणि सेवपुरी कशी होती? छान होती. सेवपुरी छान होती. असं गोड जास्त केलेली त्यांनी गोड खूप केलं. पापडी चाट पण खूप गोड केलं होतं. मला नाही आवडलं. आय लाईक स्पायसी मीडियम पण ठीक वाटतं, पण त्यांनी खूप गोड केलं होतं आणि दही पण गोड होती. मला नाही आवडलं. सो गाईज चला आता आपण ना एक्सप्लोअर करूया. हे खूप सुंदर सनसेट पॉईंट आहे. आम्ही अगोदरच आलो आहोत कारण की आम्हाला जरा एक्सप्लोअर करायचं होतं. खूप छान आहे ही जागा. सगळे बोलत होते की 6 वाजता जा, तिकडे तुम्हाला छान वाटेल. 6 वाजता गेलं तर. मी ऐकलं होतं स्नॅक्स पण असतात, जसं काकडी आणि ते जे पण असतं ना थंडीमध्ये खातात, पण नाही भेटलं. मग आम्ही म्हणून तिकडे गेलो. यू गाईज कॅन सी बॅकग्राऊंडमध्ये मी दिसतोय इथे. मी फ्रंट कॅमेराने शूट करते. अच्छा. येस. बघा या सनसेट पॉईंटला इथे मॅप लावून ठेवला आहे की नियर बाय कोणते कोणते पॉईंट्स आहेत. बघा आता इथे शिवसागर जलाशय, तापोळा आणि काय लिंगमळा वॉटरफॉल, प्रतापगड, केट्स निडल होल आणि काय ऑथरसेट पॉईंट आणि एल्फिस्टन पॉईंट. आय थिंक आम्ही एल्फिस्टनवर जाऊन आलो आहे ना, एल्फिस्टनकडे विल्सन पॉईंट आपण कव्हर केलाय. अच्छा ओके. हे बघा लहान मुलांसाठी हे काय बोलतात, ATV राईड्स बोलतात आय थिंक सो. हे ना 100 रुपीज आहे बघा. तो आपल्याला चालवून दाखवतो. पांडा पिकाची किंवा 100 रुपीज कॅशबॅक क्लासेस पाडायची तू समोर. बलून शूटिंग एक शूट केला तरी प्राईज. बघा इथे गेम्स पण अवेलेबल आहेत आपल्यासाठी.
तुम्ही बोर होऊच नाही शकणार महाबळेश्वरला. देख किलो अच्छा लगा तो बघा आणि खूपच सुंदर व्ह्यू दिसणार. आणि इथे ना घोडा राईड पण असते, मे बी ते पण 100 रुपीज पर पर्सन आहे. सो जसं मी बोलली होती 6चा टायमिंग असतो. तुम्ही आता माझ्या बॅक साईडला बघू शकता की कशी गर्दी झाली आहे. सगळे लोक सनसेट बघण्यासाठी आले आहेत. आता हे बिफोर सनसेटचा व्ह्यू दाखवणार रोहित. सन आहे ना ढगांच्या आतमध्ये लपला आहे. आता मला मी शुअर नाही सनसेट नक्की दिसेल की असंच आपोआप होईल, बघूया. आम्ही आता हे कांदा भजी मागवला आहे सनसेट सोबत एन्जॉय करायला. मी तुम्हाला प्रॉपर सनसेट दाखवेन. आता अजून सनसेट नाही झाला आहे, मी तुम्हाला दाखवते तो. पण आता आम्ही हे एन्जॉय करणार आहोत.